तर तुम्ही पार्ट 1 पासून ते 4 पर्यंत पूर्ण पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही सर्व शिकलेलं आहे. म्हणजे काय काय शिकले तुम्ही, साईज कशी घ्यायची, लेअर पॅनल कसा आहे, काय आहे, कसा वर्क करतो, काय काय ऑप्शन बघायला भेटतात, न्यू लेअर कशी घ्यायची, परत कोणता टूल्स कसा काम करतो हे पण आपण तिथं पाहिलेले. आता आलं काय, तर आता आलं हे वरचे मेन्यू बार. तर हा सर्व मेन्यू बार आहे. टूलचं मी सांगितले, ऑप्शन बार बी मी तुम्हाला सांगितलं आहे जे यूज होतो. म्हणजे 12पैकी जे महत्त्वाचे टूल्स आहे ना ते ऑप्शन बार मी पूर्ण कव्हर केलेले आहेत आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता आपण हे जे बघतोय हे सर्व, आता मी तुम्हाला आधीच सांगितले, समजा हे तुमच्याकडनं असं क्लोज वगैरे झालं तर तुम्ही इथं रिसेट करू शकता, हे तुम्हाला मी आधीच सांगितलेले. पण तुम्हाला जर आणायचं असेल, समजा आता हे कलरचं हे समजा इथून मी क्लोज केलं असं, तर हे तुम्हाला नाही का विंडोजमध्ये भेटतं. आता विंडोजच्या शेजारी हेल्प आहे, तर आपण इथं काय बघणार नाही, आपण डायरेक्ट विंडोजमध्ये आलो. तर विंडोजमध्ये इथं तुम्हाला वर्कशॉप आहे, जो वर्कशॉप तुम्हाला इथं दिसतोय ना तोच वर्कशॉप तुम्हाला इथं बघायला भेटतो. आणि त्याच्याच खाली हे तुम्हाला जे दिसते सर्व, हे सर्व तुम्हाला इथंच. आता बघा इथं कलर आहे, तर कलर इथं आहे, तर ह्याची शॉर्टकट की F6 आहे नाही का. तर आता इथे क्लिक केलं ना मी, हे बघा आपलं कलरचं परत आलेलं आहे. तुम्ही असं आणू शकता किंवा मग तुम्ही तुमचं स्वतःचं पण बनवू शकता वर्कशॉप. मी तुम्हाला आधी बोललेलं आहे. आता इथं मी रिसेट करतोय. आता विंडोजमध्ये सर्वात पहिलं काय काय इथं बघायला भेटतं तुम्हाला, हे बघा इथं टूल्स आहे. आता टूल्स आपले हाईड झाले. कधी कधी पोरं म्हणतात की दादा टूल्स गायब झालेत, कसे आणायचे. तर विंडोजमध्ये आले ना तुम्ही, इथं सगळ्यात खाली टूल्स आहे, त्याच्यावर क्लिक केलं की तुमचे टूलबार तो येणार आहे. तसेच तुम्हाला इथं सर्व ऑप्शन बघायला भेटतात. आता इथं प्रॉपर्टीज आहे. आता प्रॉपर्टीजमध्ये काय काय बघायला भेटतं तुम्हाला. आता समजा मी एक इथून साईज घेतोय, न्यू साईज. आता समजा फुल स्क्रीनची साईज घेतली आणि ह्याच्यामध्ये मी समजा एक नाही का असं बॉक्स क्रिएट करतोय. आता हे बघा प्रॉपर्टीजमध्ये आपण आलेलो आहे. म्हणजे हे प्रॉपर्टीज जी दिसते ना तुम्हाला, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटतं. तुम्ही शेपला वेगवेगळे डिझाईन देऊ शकता, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याला हे करू शकता नाही का, म्हणजे शेप क्रिएट करू शकता पाहिजे तसा. हे बघा असं, हे आपण ह्या टूल्समध्ये पाहिलं होतं. पण अजून आपल्याला काय काय ऑप्शन बघायला भेटतं त्यामध्ये. समजा इथे एक मी फोटो ओपन करतो. आता मी हा एक फोटो ओपन केलेला आहे. आता मी समजा विंडोजमध्ये आलो, इथं प्रॉपर्टीजमध्ये आलो, तर थोडं खाली आलं नाही तर आपल्याला काय ऑप्शन बघायला भेटतात नाही का. आता इथं ऑप्शन शो होत नाही. समजा इथं अनटिक केलं मी, लॉक काढलं, आणि तिथं बघा इथं क्विक ॲक्शन आहे. म्हणजे ॲक्शनमध्ये ना तुम्ही फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता 1 क्लिकमध्ये. आता इथून तर आपण पाहिलंय बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं काय, पण इथून तुम्ही 1 क्लिकमध्ये करू शकता. तर इथं 2 ऑप्शन बघायला भेटतात, रिमूव्ह बॅकग्राऊंड. तर हे काय करतं, डायरेक्ट बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकतं. आणि जे खाली आहे सिलेक्ट सब्जेक्ट, ते काय करतं, फक्त सब्जेक्टला सिलेक्ट करतं. आता आपण दोन्ही करून बघू. सर्वात पहिलं आपण सिलेक्ट सब्जेक्ट करूया. आता जसं इथं मी क्लिक करेन ना, हे ॲक्शन स्वरूपात काम करतं नाही का. आता बघा इथं सिलेक्शन झालेलं आहे. आता मला फक्त काय करायचंय, इथून मास्क करायचे. हे बघा आता बॅकग्राऊंड बघा आपलं कसं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. आता आपण काय करूया, ह्याच्यामधलं वरचं बघूया, रिमूव्ह बॅकग्राऊंड. हे काय करणार, सिलेक्ट सब्जेक्ट नाही करणार, डायरेक्ट बॅकग्राऊंड रिमूव्ह करून टाकणार. हे बघा असं. आता तुम्ही म्हणा दोन्ही एकच काम करते, मग आम्ही वरचंच करू. पण कधी कधी काय होतं, प्रॉपर बॅकग्राऊंड रिमूव्ह नाही होत, कुठं राहतं. त्यामुळं सिलेक्ट सब्जेक्ट केलं ना तुम्ही, समजा आता असं सिलेक्शन झालं, समजा तुमचं इथं राहिले बघा एवढं असं, मग तुम्ही काय करू शकता, जे ऑब्जेक्ट सिलेक्शन आहे ना किंवा क्विक सिलेक्शन, समजा तुम्ही क्विक सिलेक्शन घेतलं इथून आणि इथं जाऊन असं केलं ना. आता बघा इथं मी आल्ट दाबतोय आणि असं सिलेक्शन करतोय. हे बघा बघितलं कसं केलं मी. त्यामुळे तुम्ही जर सिलेक्ट सब्जेक्ट करून असं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. तर हे तुम्हाला प्रॉपर्टीजमध्येच बघायला भेटतं. आता आपलं काय चालू आहे, आता इथून मी रिसेट करून टाकतो, इथून कॅन्सल करतोय. तर आपलं चाललं होतं मेन्यू बार. त्यामुळे मी फक्त तुम्हाला एक सांगितलंय, तसंच तुम्हाला विंडोजमध्ये हे सर्व ऑप्शन बघायला भेटतात. म्हणजे जे काही तुमचं इथनं रिमूव्ह झालं, समजा इथं ॲडजस्टमेंट आहे, तिथं ॲडजस्टमेंटवर क्लिक आहे. म्हणजे जे इथं आहे ना त्याच्यावर क्लिक आहे बघा, कलर, लेअर, ऑप्शन, टूल्स आणि इमेजवर क्लिक आहे. समजा ह्यामध्ये तुम्हाला अजून काहीतरी पाहिजे, समजा तुम्हाला ब्रश पाहिजे तर ब्रशवर क्लिक केलं ना, बघा इथं ब्रश आलेले आहेत.
किंवा मग नाही का, म्हणजे ते तुम्हाला इथे ॲड आहेत, हे तुम्ही इकडे बी टाकू शकता, मग टिक मार्क होईल ते. आता समजा हे ब्रश आहेत ना, हे मी उचलून इथं टाकले. आता बघा तुम्ही आलं, ब्रशवर क्लिक झालं. तर तसं तुम्ही करू शकता, पण एवढं जास्त गिचमीट नका करू. हे आहे ते इथं ठीक आहे, कारण आपण जेव्हा लागतं तेव्हा यूज करतो. पण जास्त आपण ॲडजस्टमेंट कलर आणि लेअर पॅनलच यूज करतो. त्यामुळे हे सर्व तुम्हाला इथं जे तुम्हाला पाहिजे नको आहे ते तुम्ही इथून ॲड करू शकता. आता त्याच्या बाजूला व्ह्यू आहे, तर व्ह्यूमध्ये काय काय आहे. आता इथं बघा, तुम्हाला मी सांगितले तुम्ही 200% झूम करू शकता किंवा 100%. आता तुम्हाला अजून एक सांगतो, समजा तुम्ही एक डिझाईन बनवताय. आता मी एक साईज घेतो काहीतरी, समजा 10x10 घेतो मी. अशी साईज घेतली मी. आणि समजा तुम्हाला काहीतरी मार्जिन वगैरे पाहिजे, समजा 1 मीटर वगैरे. मग तुम्ही कसं करणार. आता हे जे तुम्हाला रोलर दिसतात आहे ना, हे कधी कधी समजा असं नसतील, तर तुम्ही कंट्रोल R ने आणू शकता हे. त्यानंतर ह्याच्यावर राईट क्लिक केलं ना, तिथं तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतात. आता इथं समजा मिलीमीटर आहे नाही का, मग तुम्ही असं करू शकता नाही का, तुम्हाला किती पाहिजे. बघा इथून सोडले मी असं थोडं थोडं. पण असं करण्यापेक्षा तुम्हाला एक आयडिया सांगतो कसं करायचं आहे. तुम्हाला व्ह्यूमध्ये जायचं आहे. आता व्ह्यूमध्ये नाही का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं ना, आता झूम इन झूम आउटचं तुम्हाला माहितीच आहे. कंट्रोल+नी झूम वगैरे करतो आणि कंट्रोल-नी झूम आउट करतो आपण. आणि त्याच्यात खाली द फ्लिप हॉरिझॉन्टल वगैरे ते मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्ही राईट क्लिक करून बी करू शकता. तिथे लॉक ग्रेड आहे, परत क्लिअर करू शकता. आता समजा इथून मी असे काही ग्रेड लावले, आता मला हे क्लिअर करायचे आहेत. मी Ctrl+H ने हाईड करू शकतो, परत Ctrl+H ने आणू शकतो. पण हे मला क्लिअर करायचं असेल ना, तर मी इथून करू शकतो. बघा क्लिअर ग्रेड गेले. तसंच तुम्हाला इथं खाली नाही का न्यू ग्रेड घेऊ शकता. आता मी तुम्हाला सांगितले मार्जिनचं. आता इथं न्यू ग्रेड लेआउट आहे ना, ह्यामध्ये जायचे तुम्हाला. आता इथं कॉलम येते, ते कॉलम बी लावू शकता तुम्हाला, रो वगैरे तुम्हाला किती पाहिजे आडवे उभे. तर हे दोन्ही मी हाईड करतोय. तुम्हाला इथं प्रीसेट पण बघायला भेटतात, किती पाहिजे, 8 पाहिजे, 24 पाहिजे, किती कॉलम पाहिजे ते. आता मी कॉलमला इथं हाईड करतोय. आता हे मार्जिन आहे, आता मी मार्जिनमध्ये आलेलो आहे. आता मार्जिनमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून राईट क्लिक करून ह्याला बघा, आता मिलीमीटरचे आहे ना इथं, तर इथं समजा मला पाहिजे वरतून 3 आणि इकडून बी 3, खालनं बी 3 आणि इकडून बी 3, कारण मला प्रिंटला द्यायचं आहे ना त्यासाठी. तर मी काय करणार आहे, सगळीकडे मी 3-3 टाकून घेणार आहे. पहिला आधी बघायचे तुम्ही राईट क्लिक करून मिलीमीटर आहे का, इंचेस वगैरे असेल ना तर तुम्हाला रिसेट करावं लागेल. आता इथं बघा मिलीमीटर दिसते, पुढं MM आहे. समजा इथं मला इंचेस पाहिजे तर मी इंचेस घेणार, पण आता मला मिलीमीटरच पाहिजे. मी राईट क्लिक करून इथं मिलीमीटर घेतलेले, इथं परत मी 3 घेतलं आणि ओके करतो. आता तुम्ही बघा पूर्ण इथं हे झालेले, काय म्हणतात त्याला, पूर्ण हे 3-3 सोडलेले. तर तुम्ही असंच करू शकता, म्हणजे पाहिजे तसं तुम्ही हे करू शकता. तर व्ह्यूमध्ये तुम्हाला तेच बघायला भेटतं. मी जे तुम्हाला बोललो ना शॉर्टकट की Ctrl+R ने तुम्ही हे रोलर आणू शकता. हे जे दिसते ना तुम्हाला काही, तर हे तुम्ही आणू शकता. तेच तुम्हाला इथं बघायला भेटतं बघा, शॉर्टकट की Ctrl+R. तर शॉर्टकट की लक्षात ठेवा. ॲक्च्युअल साईज वगैरे किती आहे काय सर्व तुम्हाला इथं बघायलाच भेटतं पूर्ण. आणि हे स्लाइस वगैरे नाही का तुम्हाला बोललं ते स्किप केलं आपण, तेच आहे. तुम्ही ते पण लॉक करू शकता किंवा ग्रेड पण लॉक करू शकता. आता आपण त्याच्या बाजूला 3D आहे, त्या 3Dचा आपण नाही बघणार आहे. तेच पूर्ण 3D मध्ये ब्लेंडर टाईप आहे ते नाही बघणार आहे. आता फिल्टरमध्ये आपण फिल्टरचं बघणार आहे. त्या अगोदर आपण काय करूया, फाईलमध्ये जाऊया, कारण हे आपल्याला आधी बघायचं आहे फाईलमध्ये काय. तर फाईलमध्ये आपल्याला सर्वात पहिलं ऑप्शन भेटतं न्यू. आता न्यू मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं न्यू आणि ओपन काय. तर न्यूमधून आपण पाहिजे ती साईज क्रिएट करू शकतो. इंचेसमध्ये क्रिएट करू शकतो, पिक्सलमध्ये करू शकतो, सेंटीमीटरमध्ये करू शकतो, मिलीमीटरमध्ये करू शकतो. म्हणजे पाहिजे त्या ह्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये आपण साईज क्रिएट करू शकतो. परत पाहिजे तसं त्याला रिझोल्युशन देऊ शकतो. परत त्याचं चेंज पण करू शकतो, तुम्हाला किती पाहिजे. समजा आता इथं मी 8x10 घेतलेली आहे. आता ही जी हाईट 10 आहे, तर मला 10 नको हाईट, हे जी हाईट मला 8 पाहिजे आणि रुंदी 10 पाहिजे. मी फक्त इथं क्लिक केलं की ते रिसेट होणार आहे, म्हणजे वर खाली होणार आहे. परत इथं कलर मोड दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला मी आधीच सांगितले. परत काय तुम्हाला फोटोशॉप कस्टम साईज पण देतो इथं वेगवेगळ्या, वेब डिझाईनला, मोबाईलला, फिल्म अँड व्हिडिओला. तर हे आपण आधी पाहिलेले आहे, त्यामुळं मी काय करतोय
ह्याच्यामधली एक साईज घेतो समजा इथं, म्हणजे सांगतोय तुम्हाला मी, इथून तुम्ही साईज घेऊ शकता. परत ओपनमध्ये मी तुम्हाला बोललोय, तुम्ही एक डायरेक्ट असं काय पण इमेज PhD झाली किंवा काय पण तुम्ही डायरेक्ट असं ओपन करू शकता, हे पण मी तुम्हाला सांगितले. मग त्याच्या खाली ब्राउझर इन ब्राईड हे पण कॅन्सल. तर ओपन हॅज काय आहे ना मी ते सांगतो. आणि त्या तुम्ही खाली बघू शकता इथं PhD JPG PNG चे ऑप्शन बघायला भेटतात. ते जेव्हा तुम्ही एखादी JPG वर क्लिक करता इथं आणि तुम्ही जर PhD ओपन करायला गेले ना तर ते ओपन नाही होणार आहे. पण तुम्ही जर समजा इथं PhD क्लिक केलं समजा PhD वर, आता इथं PhD कोड आहे तुम्ही बघा ह्याच्यामध्ये, तर सगळ्यात वर फोटोशॉप PhD त्याच्यावर क्लिक केलं, त्यानंतर जर तुम्ही PhD वर क्लिक केलं ना तर ती लगेच ओपन होणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं मला एवढंच आहे, तुम्ही त्याला ओपन करू शकता पण तुम्हाला आधी सिलेक्ट करावं लागेल. तुम्हाला JPG पाहिजे तर तुम्ही JPG सिलेक्ट केल्यानंतरच JPG घेऊ शकता. म्हणजे हे जा उपयोग करू शकता तुम्ही जर तुम्हाला समजा एखादी इमेज PNG लागत असेल. समजा आता ही मला JPG ही, तर मला काय करावं लागेल, इथं पण मी JPGच घेणार आणि त्यानंतर मी त्याला असं ओपन करू शकतो किंवा त्याशिवाय मी त्याला ओपन नाही करू शकत. तर त्याचं काम तेच आहे. आता त्याच्या खाली ओपन हॅज स्मार्ट ऑब्जेक्ट आहे, तर तुम्ही काय पण ओपन केलं ना ते डायरेक्ट स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये येणार. परत इथं ओपन रिसेंट आहे, म्हणजे तुम्ही आत्ता काय काय ओपन केलं ना ते तुम्हाला इथं बघायला भेटतं. जसं मी तुम्हाला आधी दाखवलं होतं होममध्ये गेल्यानंतर नाही का. परत इथं क्लोज आहे, तुम्ही क्लोज करू शकता. काय ओपन असेल ना समजा इथं, तिथून क्लोज करू शकता, डायरेक्ट क्लोज होऊन जाईल. परत जर क्लोज ऑल आहे, ऑल क्लोज होऊन जाणार. तुम्ही Alt Ctrl W दाबलं ना तर जेवढं काही तर आहे ना PhD ओपन सगळं हे होऊन जाणार. कधी कधी तुम्ही नाही का दाबत्या चुकून, तेव्हा ती फाईल डिलीट होती, ते त्यांनीच होती Ctrl W ने. परत इथं क्लोज ऑदर पण आहे, म्हणजे सर्व फाईलमध्ये जे बघताय ना जास्त करून क्लोज वगैरे. आता इथं मेन विषय म्हणजे हा आहे, इथं तुम्ही सेव्ह हॅज करू शकता. तर सेव्ह हॅजमध्ये समजा आता ही PhD आहे समजा, ह्याला मला सेव्ह करायची आहे, तर ह्याला मी सेव्ह करू शकतो. आता सेव्ह करताना मला किती ऑप्शन बघायला भेटतात. आता जे फोनमध्ये डिझाईन करत होते ते काय करायचे, PLP फाईल आहे ना ती प्रोजेक्टमध्ये सेव्ह करायचे. तर आपल्याला फोटोशॉपची जी फाईल आहे ना तिथं सर्वात वरती जी दिसते ना तुम्हाला PhD, ह्यामध्ये सेव्ह करावं लागते, जशी मी इथं सेव्ह केले. ह्याने काय होणार आहे, जोपर्यंत तुमच्याकडे ती फाईल सेफ आहे ना ती फाईल तुम्ही कोणाला पण देऊ शकता, त्याच्यामध्ये ओपन होईल किंवा तुम्ही तिला कधी बी ओपन करून चेंजेस करू शकता. तेव्हा तुम्हाला ती PhD मध्ये सेव्ह करावं लागते. तर इथं खाली तुम्हाला टिप फाईल बघायला भेटते, इथं पण तुम्ही सेव्ह करू शकता आणि पाहिजे तर ओपन करू शकता. तर आता आपण समजा इथं आपल्याला JPG मध्ये सेव्ह करायची, मी ह्याच्यावर क्लिक केलं समजा असं, आता इथं फक्त मी ओके करणार आहे, म्हणजे सेव्ह करणार आहे. आता इथं मला ऑप्शन बघायला भेटतात, तुम्हाला क्वालिटी किती पाहिजे. तर मी तर तुमचं 8 असतंय, आता इथं समजा मी 12 केली आणि इथं स्मॉल साईज आहे ही लार्ज फाईल करून मी, म्हणजे तेच आहे जे तुम्ही इथं क्वालिटी बघतात ना तेच आहे, ते 12 केलं आणि इथं मी ओके केलं. सेव्ह करू शकता, म्हणजे सेव्ह ॲजमधून आपण नाही का PhD सेव्ह करू शकतो. इथं तुम्हाला ऑप्शन बघायला भेटलं बघा, PhD सेव्ह करू शकतो. म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे ना, समजा तुम्ही एक डिझाईन बनवताय आणि क्लायंटला पाठवली, क्लायंट म्हणला मी तुम्हाला 10 मिनिटांनी सांगतो काय करेक्शन आहे का किंवा काय चेंजेस करायचे, त्यावेळेस तुम्ही इथं PhD मध्ये सेव्ह करून ठेवा. मग क्लायंटचा कॉल आला, मेसेज आला, परत फाईल तुम्ही ओपन करू शकता. परत तुम्हाला जर JPG सेव्ह करायची पुढं पाठवायची तर तुम्ही तर JPG आहे ना, म्हणजे इफ फॉर्मॅटच्या खाली JPG आहे तिथं सेव्ह करू शकता. आणि जर तुम्हाला PNG सेव्ह करायचे तिथं खाली PNG म्हणून आहे, तिथून सेव्ह करू शकता. फक्त PNG सेव्ह करताना काय काळजी घ्यायची, हे सर्व तुम्ही जे खालचं बॅकग्राऊंड आहे ना मेन ते हाईड पाहिजे. आता समजा इकडं फोटो आपण ओपन केला होता ना एक, अगं हावाला, समजा ह्याच्या खाली एक बॅकग्राऊंड असेल समजा व्हाईट कलरचा, तर तुम्ही अशी PNG सेव्ह नाही करू शकत. तुम्हाला हे हाईड करूनच मग तुम्ही इथं सेव्ह हॅजमध्ये जाऊन PNG अशी सेव्ह करू शकता. मी तुम्हाला सेव्ह करून पण दाखवतो. ओके करते, हे बघा इथं PNG सेव्ह झाले. मग राईट क्लिक करून तुम्ही प्रॉपर्टीजमध्ये आले ना, इथं तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतं बघा, फाईल टाईप कुठली PNG, तर तुम्ही तसं सेव्ह करू शकता. अजून ऑप्शन बरेच आहे त्याला सेव्ह करायचे. इथं तुम्ही खाली आले ना, आता इथं सेव्ह ॲजचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि त्याच्यावर सेव्हचं पण ऑप्शन आहे. आता सेव्ह आणि सेव्ह ॲजमध्ये काय फरक आहे ना ते सांगतो तुम्हाला.
आता समजा हे जे दिसतंय तुम्हाला, हे समजा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे. ह्याच्या मी डबल टॅप केलं आणि समजा इथं जर मी काही समजा इथं मी काहीतरी असं कलर वगैरे लावला आणि मी फक्त इथं येऊन सेव्ह केलं ना, तर ते काय करणार माहिती आहे का, इकडं जो आपला फोटो आहे ना मेन, तिथं बी तो घाण करून टाकणार. म्हणजे इकडं काय चेंज केलं ना, ते इकडे चेंज होणार. आणि हे कधी वापर होतो याचा, तुम्ही समजा एक मॉकअप वगैरे बनवला असन किंवा तुम्ही टेक्स्टचं जे मॉकअप बघता ना, इकडं एक ओपन होते तर तुम्ही टेक्स्ट टाकत्या, मग ते इथं गोल्डनमध्ये होतं. तर त्याचा फायदा त्याचे सेव्हमुळं होतं ना, का ते सेव्हचं ऑप्शन आहे ना कंट्रोल एस, याचं शॉर्टकट की कंट्रोल एस आहे, तर त्यासाठी उपयोग होतो. किंवा तुम्ही जर आफ्टर इफेक्टमध्ये तुमचा PhD फाईल ओपन केली असेल, इथं जर तुम्ही काय टाकलं कंट्रोल एस केलं ना, तर आफ्टर इफेक्टमध्ये ऑटोमॅटिक चेंज होणार आहे. पण तुमच्या आफ्टर इफेक्टमध्ये ना PhD फाईल ओपन पाहिजे तेव्हाच, तर तेच ऑप्शन आहे. परत इथं रिव्हर्सचं बी ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही आता हे फोटोवर मी घाण केलं ना, आता हे क्लिक केलं ना, बघा लगेच क्लीन होऊन जाईल. म्हणजे तुम्ही काय केलं नाही जे वर्क सगळं जाणार आणि ते परत रिव्हर्स नाही का रिव्हर्ट होणार असं. आता त्याच्या खाली एक्सपोर्ट आहे, तर एक्सपोर्टमध्ये तुम्हाला क्विक एक्सपोर्ट PNG पण आहे. इथून तुम्ही PNG वगैरे सेव्ह करू शकता, हे बघा असं. किंवा मग तुम्हाला जर ह्याच्याच खाली एक्सपोर्ट ह्याच आहे, तर तुम्ही इथून एक्सपोर्ट करू शकता. इथं बी तुम्हाला जेव्हा एखादी बॅनरची साईज जास्त होती ना, तेव्हा मी स्वतः इथूनच एक्सपोर्ट करतो. किंवा इथून तुम्ही नाही असं गिफ्ट वगैरे जे आहे ना, ते पण सेव्ह करू शकता. SVG करू शकता, परत PNG सेव्ह करू शकता. म्हणजे सेव्ह ॲजमध्ये जे करतात ना, ते इथं तुम्हाला एक्सपोर्टचं पण ऑप्शन भेटते, इथून बी करू शकता. आणि काय एवढं अवघड नाही. म्हणजे आता बघा इथे एक्सपोर्टला आलं ना, मी असं एक्सपोर्ट ह्याजला, तिथं तेच ऑप्शन आहे. इथं जाणार मी, मला JPG पाहिजे, मी JPGवर क्लिक केलं, बघा पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंड दिसतंय. आता जसं मी PNGवर करण, पूर्ण असं ट्रान्सपरंट झालेलं आहे. फक्त इथं मी ओके करणार, म्हणजे एक्सपोर्ट करणार. PNGला तुम्हाला ऑप्शन भेटत नाही क्वालिटी किती पाहिजे, पण तुम्ही JPGला गेले ना, इथं क्वालिटी दिसते तुम्हाला, तर तसं तुम्ही करू शकता. परत थोडंसं इथं खाली आलं ना, त्याच्यामध्ये इथं एक्सपर्ट प्रिफरन्स पण आहे, तिथनं बी करू शकता. सेव्ह फॉर वेब तिथनं बी करू शकता. पण जास्त मी नाही का जास्त म्हणलं नाही तर व्हिडिओचं बी ऑप्शन आहे. म्हणजे फोटोशॉपमध्ये ना टाईमलाईन आणि व्हिडिओ पण तुम्ही एडिट करू शकता नॉर्मल. परत पार्ट 2 इलिस्ट्रेटर, म्हणजे इलिस्ट्रेटरमध्ये ओपन होते. म्हणजे सर थोडं ॲडव्हान्स आहे, पण जास्त आपण हे यूज करतोय ते सांगितले मी तुम्हाला. एरो वगैरे पण इथं, पण लेअर 2 फाईल्स पण आहे. आता त्याच्या खाली नाही का इथं जनरेटचं नाही बघणार आहे आपण, त्या ॲसेटचं सर्व इथं शेअर वगैरे बियन्स, म्हणजे बियन्सला नाही का तुम्ही टाकू शकता असं. परत इथं सर्च टू अडोबी स्टॉक, म्हणजे अडोबी स्टॉकचं जे सबस्क्रिप्शन आहे ना, समजा तुम्हाला जर काय डिझाईन करता काहीतरी पाहिजे नाही, बॅकग्राऊंड झालं किंवा काय पण असो, ते तुम्ही डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटला घेऊ शकता. पण त्याचं सबस्क्रिप्शन असेल तरच तुम्ही सर्च करू शकता. परत इथं प्लेसचं आहे. आता प्लेस आणि प्लेस लिंक काय ना ते सांगतो. प्लेसचं मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, पण परत सांगतो. प्लेसने काय होणार आहे, समजा तुमच्याकडं आता हे सर्व मी नाही का हे डिलीट करून टाकतो. समजा ही साईज आहे माझ्याकडे, इथं मला एक PNG पाहिजे, तर मी काय करणार आहे, ओपन नाही करणार आहे. ओपन केलं की ती न्यू टॅबमध्ये ओपन होती. आता इथं मी फक्त काय करणार आहे, प्लेस करणार आहे. प्लेसमधून समजा हे PNG घेतली आणि इथं टाकली. आता कंट्रोल T ने जी साईज कमी जास्त करतो आपण. आता इथं टिक आहे बघा, हे बघा असं घेतलं मी, डायरेक्ट घेतली आणि इथं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट झालेलं आहे आणि मी प्लेस केलेलं आहे, मी काय ओपन नाही केलं. आता इथं प्लेस लिंक काय नाही ते सांगतो. समजा मी प्लेस लिंकमध्ये आलो, परत हीच इमेज घेतली इथं खाली. आता बघा इथं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे, ह्याच्यावर क्लिक केलं, इकडं न्यू टॅब ओपन झाला आणि ह्याच्यावर क्लिक केलं, इकडं न्यू टॅब ओपन झालाय. पण विषय काय आहे, आता हे लिंक झालेले. आता लिंक झालेले म्हणजे विषय कसा आहे, समजा आता मी काय करतो, आता हे रिनेम आहे ना, हे मी कॉपी केलं, हे डिलीट करून टाकतो आणि जे फ्रॉक आहे ना ह्याला मी ते पेस्ट करतोय. आता इकडं बघा काय विषय होईल, झालं चेंज. म्हणजे हे लिंक झालंय. जोपर्यंत तुमच्याकडे ती इमेज आहे तुमच्या कम्प्युटरमध्ये, तोपर्यंत तुम्हाला ते शो होणार आहे, किंवा मग त्यामध्ये तुम्ही काय चेंजेस नाही करू शकत. मग चेंजेस तुम्हाला कधी करता येणार आहे,
समजा आता इथनं पण मी ती फ्रॉक आहे ना ओढून टाकतो, म्हणजे डिलीट करून टाकतो. आता बघा इथं कसं रेड आलेलं दिसतं का, इथं रेड आलेलं आहे. ह्याच्यावर जर डबल टॅप केलं ना तर ते म्हणणार आहे तुम्ही आधी तुमची जी इमेज आहे ना ती शोधा. म्हणजे बघा डबल टॅप केलं शोधा म्हणते. पण ह्याला जर तुम्हाला परत रिकवर करायचं असेल ना, तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर ह्याच्या डबल टॅप करून मग तुम्ही येणार इथं. असं मी फक्त तुम्हाला सांगतोय कसं काय करायचंय. तुम्हाला समजलं असेल प्लेस काय आणि प्लेस हे काय. जास्त करून प्लेसचंच करतो आपण, लिंक नाही करत. आता त्याच्या खाली ऑटोमेटेड स्क्रिप्ट आहे. इथून तुम्ही बघा इमेज प्रोसेसर, डिलीट ऑल एम्प्टी लेयर. म्हणजे आता समजा इथं बघू आपण काय, आपल्याला बी जास्त टूल्स आपण हे केलेलं नाही. समजा इथं मी लेयर लावले आणि इथं फाईलमध्ये आलो. फाईलमध्ये आता इथं बघा डिलीट ऑल एम्प्टी लेअरवर क्लिक केलं ना मी, तर जेवढे काय आपण न्यू लेअर ॲड केले होते ना ते सर्व डिलीट होऊन जाणार आहे. म्हणजे कोणते डिलीट होणार आहे, समजा इथं मी एवढे घेतले, फक्त ह्याच्यामधले एकाच लेअरवर मी असं काम केलं आणि इथं येऊन मी फक्त असं डिलीट केलं, तर काय करणार आहे, ज्या लेअरवर आपण काम केलं ना ती लेअर ठेवणार, म्हणजे तेवढाच लेअर ठेवणार आहे. बाकीचे जे फुकटचे ॲड झालेत ना ते डिलीट होणार आहे. म्हणजे किती भारी आहे. म्हणजे एवढे टूल्स कोण सांगणार नाही, म्हणजे जे आतमध्ये आहे ना मेनू बारमध्ये ते तुमचा भाऊ तुम्हाला सांगतोय. पण मी जास्त यूज नाही करत, कारण माझ्याकडनं कधी कधी राहतात लेअर असे शिल्लक. पण काय विषय नाही, तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. परत ते इम्पोर्टचं पण आहे, ते व्हिडिओचं आहे सर्व काय, द फाईल इन्फो वगैरे प्रिंट करू शकता तुम्ही असं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी एवढं सांगेन, मी जसं तुम्हाला लेअर पॅनल शिकवताना लेअरमधलं सांगितलं ना, तसंच तुम्हाला फाईलमध्ये सर्व फाईलचे ऑप्शन बघायला भेटतं, सेव्ह वगैरे करायचं काय. परत एडिटमध्ये तुम्हाला सर्व अंडू वगैरे करू शकता. आता आपण फाईलचं इथं केलेलं आहे सर्व, इथं एक्झिट वगैरे, परत प्रिंट वन्स कॉपीचं आहे. आता आपण काय करूया, एडिटमध्ये येऊया. आता एडिटमध्ये काय इथं अंडूचा ऑप्शन बघायला भेटतं तुम्हाला. तुम्हाला मी सांगितले कंट्रोल झेडने तुम्ही अंडू करू शकता. आणि रेडो म्हणजे पुढं एक स्टेप पुढं जायचे असेल ना तर कंट्रोल शिफ्ट झेड करू शकता, बघा तेच आहे. परत अजून इथं तुम्हाला स्टेटचं पण ऑप्शन बघायला भेटतं. म्हणजे समजा इथं मी एक आता ही लेअर आहे ना ही डिलीट केली अशी, आणि परत जर इथं आलं ना असं तर बघा ती लेअर आपली परत येते. समजा मी नाही का असं ही कॉपी केली अशी कंट्रोल जेनी, ह्याला वर घेऊन आलो, डिलीट केली, परत जर मी इथं आलो ना असं तर बघा ते आपलं परत आलेलं आहे. तर असेच काय ऑप्शन तुम्हाला इथं बघायला भेटतं सर्व. परत इथं कॉपी कट हे तर सर्वांना माहितीच आहे. कंट्रोल एक्सनी कट होतं, कंट्रोल सीनी कॉपी होतं. परत पेस्टला तुम्ही कंट्रोल व्ही करता तेच येते. परत इथं सर्चचं ऑप्शन बघायला भेटतं तुम्हाला, इथं तुम्ही सर्च करू शकता. समजा तुम्हाला मूव टूल पाहिजे, तुम्ही सर्च करा, लगेच मूव टूल येईल. म्हणजे जे तुम्हाला मी इथं सांगितलं होतं ना, जे मी तुम्हाला इथं सर्चमध्ये सांगितलं होतं ना तुम्ही इथं फाइंड करू शकता, तेच तुम्हाला इथं बघायला भेटतं. तर त्याच्या खाली रिफ्लेक्स टेक्स्ट, म्हणजे तुम्ही टेक्स्ट फाइंड करू शकता. तुम्हाला कोणतं फॉन्ट पाहिजे, म्हणजे टेक्स्ट पाहिजे ना ते तुम्ही करू शकता तिथून. अगं इथं फाइंड अँड रिप्लेस टेक्स्टचं आहे. आता इथं टेक्स्टच नाही त्यामुळे होत नाही. समजा इथं मी काहीतरी कॉपी करतो, म्हणजे टाईप केलेलं आहे मी तिथं. आता बघू आपण, हे बघा तिथं मी फाइंड केलं ना लगेच भेटणार आहे आपल्याला. हे बघा लगेच इथं भेटलं आपल्याला. इथं फाइंड टेक्स्ट करायचं फक्त. समजा आपल्याला आता याच्यामध्ये समजा आपण असं लास्टचे 4 अंकी टाकले, फाइंड केलं, तर काय म्हणते नॉट फाउंड, नो रिप्लेसमेंट मेड. मग तसं तुम्ही हे करू शकता नाही का तिथून. तर पपेट वार्प टूल आणि जो पर्स्पेक्टिव्ह वार्प टूल आहे ना तो खूप मेन आहे, तो सांगतो मी तुम्हाला कसं काय करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक वेगळी इमेज लागेल, ती मी इथून घेतोय. आता माझ्याकडे समजा हा एक फोटो आहे. हा आता ह्या फोटोमध्ये समजा मला मान सरळ करायची आहे. आता इथं बॅकग्राऊंड घेतोय कोणतं. सर्वात पहिलं तुम्हाला फोटोची PNG करावं लागेल, म्हणजे कट करावं लागेल, त्यानंतरच तुम्ही करू शकता. तर मी एडिटमध्ये आलो, इथं पपेट वार्प टूलमध्ये आलो ना मी, तुम्हाला काही ऑप्शन असे हे होतात, म्हणजे पूर्ण सिलेक्शन होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त नाही का क्लिक करायचं आहे असं,
म्हणजे जे जे तुम्हाला भाग हलवायचा नाही ना तिथं क्लिक करायचं आहे असं. आता मी इथे क्लिक करतो आणि फक्त ह्या मध्ये डॉटवर क्लिक करतो असं. आणि हे बघा, बघितलं तुम्ही मी कसं केलं. आधी बघा कशी होती, आता बघा कशी केली. तर ह्याने तुम्ही नाही का म्हणजे हात वगैरे सर्व हे करू शकता नाही का. असं नाही की तुम्ही फक्त मान वगैरे, समजा हात तुमचं हे आसन त्याला बी तुम्ही हे करू शकता. आता मी परत अंडू घेतो आणि कंट्रोल जे करतो आणि कंट्रोल जे केलेलं आहे. आता मी तुम्हाला परत करून दाखवतो. पपेट वार्पूल घेतलं, इथं मी 4 पॉईंट क्रिएट करतो असं आणि इथे क्रिएट करतोय. आता हे एवढं हलणार नाही आणि इथे क्लिक केलेलं आहे आणि हे बघा आता आपला खालचा हाईड केला फोटो. आता बघा असा होता, मी असा केला फोटो. हे बघा असं केला आपण, तो आधी असा होता. तर ह्याने तुम्ही असंच फोटोला मान, समजा मान झालं काय पण असो, समजा वाकलेलं असं तुम्ही बघितले असेल रील्स वगैरे, तर त्या टूलचा वापर त्यासाठी करतो आपण. परत त्याच्या खाली तुम्हाला अजून एक हे भेटतं, ते पण सांगतो मी कसं करायचं. समजा ही गाडी आता माझ्याकडं, आता समजा इथं मी एक टेक्स्ट नाव टाकतो काहीतरी, आणि याचा कलर व्हाईट घेतोय आणि मी शिफ्ट दाबून टाकतो, म्हणजे कॅपिटलमध्ये टाकलेलं आहे नाव. साईज वाढून घेतली. आता एडिटमध्ये खाली जे दिसते तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह वार्प, त्याच्यावर आलो, इथं ओके करतोय मी. आता मी काय करणार आहे, द लेआउटमधनं मी असं सिलेक्शन करणार आहे टेक्स्ट आणि त्यानंतर तिथं वार्पमध्ये येणार आहे. आता मी पाहिजे तसं हे करू शकतो. हे बघा बघितलं मी कसं टेक्स्ट हे करतोय त्याने. आता ओके करतो. हे बघ मी असं टाकलं इथं. त्यानंतर ह्याला मी ब्लेंड पण चेंज केला ना थोडा, हे बघा कसं दिसतंय. तर ह्याला मी असं बी करू शकतो. आता खूप जण, म्हणजे मी बी करायचं पहिलं, मी कसं करायचो, आता मी परत तेच करते, कंट्रोल टी करतो. आता कंट्रोल टीनी हे बघा असं, तसं प्रॉपर होत नाही ना का, पाहिजे तसं नाही होत. हे बघा आता हे पण मी तसंच केलं, पण कसं वाटते त्याचं वरच्यावर टाकल्याने वाटतं. हे बघा कसं परफेक्ट दिसतंय. तर तुम्ही त्यांनी पाहिजे तसं अँगल झालं किंवा काय पण असो, समजा एखादा ट्रक वगैरे असेल त्याच्यावर तुम्हाला काहीतरी नाव वगैरे टाकत, जसं मी टाकलं तसं तुम्ही पर्स्पेक्टिव्ह वार्प टूलने टाकू शकता. आता इथं फ्री ट्रान्सफॉर्म आहे ना, तर ते काय आहे मी तुम्हाला आधीच सांगितले, कंट्रोल टी. समजा ह्याची साईज वाढवायची मला, कंट्रोल टी केलं, आल्ट दाबून साईज कमी केली. म्हणजे ह्याची आल्ट नाही दाबलं तरी होईल, पण एका साईडला ओढलं की एका साईडला जाईल. आणि आल्ट दाबून जर साईज कमी जास्त केली ना, म्हणजे बरोबर ती मिडलनी साईज वाढते ना का अशी. हे बघा अशी, तुम्हाला दाखवतो करून. हे बघा अशी मिडलनी साईज वाढते. तर तेच ते बघा इथं कंट्रोल टी दिलेलं शॉर्टकट की. आता इथं डिफाईन ब्रश प्रीसेट आहे, म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा प्रीसेट बनवू शकता. आता हे सर्व मला डिलीट करायचं आहे. मी काय करतोय, जो आपला शॉर्टकट की होता ना इथं डिलीट करायचा ऑल, बघा आल्ट कंट्रोल डब्ल्यू, आल्ट कंट्रोल डब्ल्यू सगळं डिलीट करतोय आपण. फक्त इकडचं ठेवूया आपण हे. आता आपण इथं ब्रश क्रिएट करूया. सर्वात पहिलं काय करूया, इथून फ्री फ्रॉम पेन टूल आहे ना, तो घेऊया. इथं काय असं ब्रश क्रिएट करूया, समजा असं आपल्या ह्यानी झालं. इथं ब्रश क्रिएट झाला म्हणजे शेपमध्ये. आता आपण काय करूया, ह्याला ना ब्रश बनवूया याचा. आता इथं बघा डिफाईन ब्रश प्रीसेटमध्ये आलो, इथं नाव देऊया. आता मी देतो इथं RS ब्रश आणि ओके करतोय. आता इथून डिलीट करून टाकतो. आता मी काय करणार आहे, फक्त बघा इथं ब्रश आलेला आपला खाली आला का, बरोबर खाली आलाय. आता मी ब्रशचा वापर करू शकतो. समजा इथं मी न्यू लेअर घेतली, इथून फ्लो वाढवला. तर तुम्ही बघितला आपण जो ब्रश सेव्ह केला होता ना डिफाईन ब्रश प्रीसेटमध्ये,
तो अशा प्रकारे वर्क होते. म्हणजे तुम्ही पाहिजे तसे तुम्ही स्वतःचे ब्रश क्रिएट करू शकता. आणि तुम्हाला काय ना आधी क्रिएट करावं लागेल, त्यानंतर तिथं डिफाईन ब्रश प्रीसेटमध्ये सेव्ह करावं लागेल तुम्हाला. तर तुम्ही तसं करू शकता. परत इथं डिफाईन पॅटर्न आहे. समजा आता मी इथं परत काहीतरी हे करतो. इथं समजा मी असं काय पण असो, इमेज असो, फ्लावर असो, काय पण असो, तुम्ही असं घेतलं आणि त्याला जर तुम्ही असं हे केलं नाही तर आता बघा मी इथं डिफाईन पॅटर्नमध्ये आलो आहे, तर इथं बी सेव्ह करू शकतो. आणि हे तुम्हाला कुठं दिसतं, जिथं आपण तुम्हाला मी सांगितलं ना पॅटर्न असतात. ते पॅटर्न कुठं कुठं असतं तुम्हाला माहिती आहे. बघा इथं आलेलं आहे, तर इथून पण तुम्ही करू शकता. हे बघा आता इथून बी म्हणजे ॲड करू शकता तुम्ही तिथं. हे तुम्हाला इथं पण बघायला भेटतं का इथं. हे बघा इथं बी तुम्हाला ते बघायला भेटते. बघा दिसते का. हे बघा असं. तर तेच सर्व तुम्हाला इथं ऑप्शन बघायला भेटतात. ते इथून तुम्ही ट्रान्सफॉर्मचं जे तुम्हाला मी सांगितलं होतं ना, कंट्रोल टिक केल्यानंतर जे तुम्हाला इथं ऑप्शन बघायला भेटतात तेच तुम्हाला इथं एडिटमध्ये बघायला भेटतात. म्हणजे एवढं काहीच नाही आतमध्ये, पण जर गेले ना तुम्ही डीपमध्ये काय गोष्टी असतील, पण बाकी सर्व तेच आहे. लेअरचं लेअर पॅनलमध्ये, परत एडिटचं सर्व जे काय एडिट करता ना तुम्ही ते तुम्हाला इथं बघायला भेटतं. सर्व इथं कलर सेटिंग पण आहे, असेन प्रोफाईल पण आहे. आता कलर सेटिंगमध्ये जर आले ना, इथं बघू शकता तुम्ही नॉर्थ अमेरिका नाही का, काही तुम्हाला सेटिंग आहे. इथं काही छेडू नका किंवा काय झालं तर रिसेट करता येतो फोटोशॉप, एवढं काही हे नाही. परत तिथं खाली असेन प्रोफाईल आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, sRGBच ठेवायचं कधी बी, आणि बाकी अडोबी RGB 1998 नाही का ते. परत अजून खाली कीबोर्डचे शॉर्टकट आहे, मेन्यूचे, परत टूलबारचे, तुम्हाला टूलबार कुठला पाहिजे नको तुम्ही डिलीट करू शकता, परत सेव्ह करू शकता पाहिजे तसं. तेच सर्व तुम्हाला इथं बघायला भेटतं. आणि खाली प्रिफरन्स आहे, तर ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की जनरलमध्ये जाऊन तुम्ही काय काय करू शकता. आता इथं बघा टूलमध्ये आलो, मला सवय अशी माऊसचं जे गोल बटन फिरवायचं त्याने झूम आउट करायचं. बघा कसं झूम आउट होते. तर ते ऑन केलेलं आहे मी, झूम विथ स्कोर व्हील नाही का, ते ऑन केलेलं आहे. परत परफॉर्मन्समध्ये किती रॅम तुमचं यूज व्हायला पाहिजे ते. परत यूज द ग्राफिक कार्डवर क्लिक आहे का बघा. हे जर तुमचं इथं शो होत नसेल ना, आणि तुमच्या PCला जर ग्राफिक कार्ड नसेल तर नाही दाखवणार. पण तुमच्या PCला ग्राफिक कार्ड आहे आणि तरी तुमचं शो होत नाही ना, तर तुमचे जे ग्राफिक कार्डचे ड्रायव्हर आहेत ना ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. तुमचा जो ग्राफिक कार्ड आहे ना तो गुगलला सर्च करा आणि त्याचे ड्रायव्हर डाउनलोड करून इन्स्टॉल करा. तुमचं बी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. परत ते अंडू करायचं ऑप्शन किती पाहिजे, म्हणजे किती वेळा तुम्ही अंडू करू शकता ते येते. परत इथं डिस्कचे जे ऑप्शन आहे सर्व ऑन पाहिजे, म्हणजे तुमचं हँग न होणार जास्त PC. परत इथं टाईपमध्ये हे वर्ल्ड रेडी लेआउट आहे ना, हे ऑन पाहिजे तुमचं, म्हणजे टिक पाहिजे. जेव्हा तुम्ही फोटोशॉप इन्स्टॉल करता तेव्हा इथं लॅटिन अँड एशियन लेआउट असते, तुम्हाला इथं वर्ल्ड रेडी लेआउट करून ठेवायचे. बाकी काहीच नाही एवढं असं. परत इथं ट्रान्सपरन्सी तुम्हाला कुठलं पाहिजे, डार्क पाहिजे, मी हे तुम्हाला आधी सांगितले वाटतं. तर त्याचे सर्व इथं परत सांगतो, काही विषय नाही एवढा, तुमचा भाऊ आहे, टेन्शन नाही घ्यायचं. तर ओके. तर ह्याच्यामध्ये तेच सर्व ऑप्शन बघायला भेटतं तुम्हाला, एवढं काय हे नाही. इमेजमध्ये मोड आहे, तिथं मोडमध्ये काय आहे, तुम्हाला किती बीट पाहिजे काय कसं ते सर्व तुम्हाला इथं बघायला भेटतं. म्हणजे CMYK कलर, समजा तुम्ही डिझाईन करायच्या अगोदर RGB घेतले, अरे म्हणलं अरे साईज चुकली किंवा हे झालं, तर तुम्ही इथं परत मोडमध्ये जाऊन नाही तर CMYK करू शकता. हे बघा असं, हे बघा CMYK झालं. परत तुम्हाला जर पाहिजे ना तर तुम्ही परत RGB कलर बी घेऊ शकता असं. परत तुम्हाला इथं 8 बीट चॅनल पाहिजे, 16 बीट 32 बीट ते बी घेऊ शकता तुम्ही. म्हणजे मोडमध्ये तुम्हाला ते ऑप्शन बघायला भेटतं. परत ॲडजस्टमेंट, आता ॲडजस्टमेंटचं हे जे तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट दिसतात ना, ॲडजस्टमेंट तुम्हाला इथं बघायला भेटतात. यामध्ये तुम्हाला व्हायब्रन्स आहे, ह्यू सॅच्युरेशन आहे, कलर बॅलन्स आहे, ब्लॅक अँड व्हाईट कलर आहे. आता ब्लॅक अँड व्हाईट कलर तुम्हाला इथं पण बघायला भेटतो आणि इथं खाली पण बघायला भेटतो. हे बघा इथं, म्हणजे लेअर पॅनलचे इथं पण बघायला भेटतो तुम्हाला. मग ते ॲडजस्टमेंटच झालं. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला भेटणार, ते मी दाखवतो तुम्हाला. हे बघ इथं ब्लॅक अँड व्हाईट दिसलं का, इथं नाव येते. तर ते ॲडजस्टमेंटचंच आहे सर्व, तेच सर्व तुम्हाला इथं बघायला भेटते. इन्व्हर्ट, पोस्टर राईज, ग्रेडियंट मॅप, सिलेक्टिव्ह कलर. सिलेक्टिव्ह कलर इथं पण आहे.
इथं खाली पण आहेत. त्या ॲडजस्टमेंटमध्ये ते सर्व तुम्हाला बघायला भेटतं. इथं रिप्लेस करायला वगैरे नाही का, मॅच कलर, तुम्ही कलर पण मॅच करू शकता बॅकग्राऊंडसोबत. तुम्हाला फक्त इथं सिलेक्ट करावं लागतं. हे थोडं ॲडव्हान्स आहे, मी फक्त तुम्हाला मेनू बार सांगतोय. बाकी अजून इथं डुप्लिकेट आहे, आपला इमेज आहे, कॅल्क्युलेशन पण इथं बघायला भेटतं तुम्हाला सर्व. म्हणजे जे यूज होते ते तर मी तुम्हाला सांगतो इथं. आता हे झालं ट्रिम, म्हणजे तुम्ही ना का टॉप वगैरे किती पाहिजे आणि किती काय कमी करायचे ते सर्व बघा. म्हणजे तुम्ही कसं करू शकता ते सांगतो मी. समजा इथं आलो पिक्सेल कलर, म्हणजे हे काय करतो, आता बघा मी जसं ओके करेन ना, त्याने काय केलेलं आहे, जेवढे तुमचे कलर लागलेत ना, आता समजा मी काय करतो, इथे एक कलर मारतो असा. आता तो काय करणार माहिती का, इथून एवढं कट करणार आहे, बाकी जेवढं जे ब्लँक आहे ना ते ओढून टाकणार आहे बघा. ओके, बघितलं. पण एवढं यूज नाही होते आणि तुम्हाला कोण सांगणार पण एवढं डीपमध्ये. आता मी का सांगतोय, आता मी एवढे व्हिडिओ टाकायचं, माझं कसं आहे माहिती का, एक गोष्ट जर शिकवायचं म्हणलं ना, मग ते मन लावूनच शिकवायचं, नाही तर मग नाही शिकवायचं. आता ह्यामधले तरी बरंच टूल ना आता मला माहिती बी नसते, कारण फोटोशॉप एवढाच नाही, फोटोशॉप ना लय आतमध्ये, आणि हे शिकण तेवढं कमी आहे. पण तुम्ही आता डिझाईन करतात ना, त्यामुळं मी जेवढं मेन आहे ना तेवढं सांगतोय. तरी पण तुम्हाला ह्याच्यामधलं मी आता हे जे सांगितलं ना ट्रिमचं, तर हे काय आहे तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो. हा काय करतो, जेवढे तुमचे कलर लागलेत ना, किंवा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत क्रॉप करून देतो तुम्हाला. आता समजा मी इथं ब्रश मारला आणि परत इथं आलो, ओके केलं. आता ह्याने काय केलं बघा, हा भाग पण घेतला. पण समजा आता मी काय करतोय, हे वरचं डिलीट करून टाकतो. आता हे काय करणार माहिती का तुम्हाला सांगतो मी, हा एवढा कट करून देणार मला बघा एवढा, कारण बाकी सर्व ब्लँक आहे ना, जेवढं कलर लागलं ना तेवढंच तुम्हाला हे करून देणार. हे बघा दिसलं, तर तेच काम आहे त्याचं, बाकी काय नाही. आता इथं खाली बी काय रुलर टूल्स वगैरे, कंट्रोल टूल्स तुम्ही कंट्रोल करू शकता सर्व काही, म्हणजे आकडे टाकू शकते 1 2 3, मी तुम्हाला आधी सांगितले होते ना ते. आता आपण काय करूया, इमेजचं झालं, आपण लेअरमध्ये बघू. आता लेअरमध्ये तुम्हाला मी आधीच सांगितलं लेअरमध्ये काय काय. इथून तुम्ही सर्व ग्रुप वगैरे जे आहे ना, लेअर फ्रॉम बॅकग्राऊंड वगैरे, तुम्ही शिफ्ट कंट्रोल एननी नाही का लेअर वगैरे घेऊ शकता. कंट्रोल शिफ्ट एन, इथं बघा ओके आले का न्यू लेअर, तेच घेऊ शकता तुम्ही तिथून. परत इथं कॉपी आहे, कॉपी SVG आहे, डुप्लिकेट लेअर, डिलीट, सर्व लेअरचेच ऑप्शन इथं बघायला भेटते तुम्हाला का. क्विक एक्सपोर्ट PNG, ह्याच्यावर राईट क्लिक केलं, इथं पण तेच ऑप्शन बघा, क्विक एक्सपोर्ट PNG. म्हणजे जे तुम्हाला इथं लेअर पॅनलमध्ये जेवढे का ऑप्शन आहे ना, आता इथून मी समजा असं हाईड करतोय, हेच मला न क्लिक करता हाईड करायचे दुसरीकडून, तर मी काय करणार, लेअर पॅनलमध्ये येणार, इथं सॉरी मेन्यूमध्ये लेअरमध्ये येणार, आणि इथं थोडंसं खाली आलं ना, हाईड लेअर बघा, झालं हाईड इथून. आता परत त्या लेअरला मी शो करू का, इथं येणार परत मी शो लेअर, म्हणजे लेअरमध्ये जेवढे काय ऑप्शन आहे ना तेच तुम्हाला इथं बघायला भेटतं ते. आणि मी त्या तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, लेअर शिकवता सांगितलेलं आहे. परत मर्ज वगैरे करायचे तेच आहे, बाकी काय नाही, हे मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे मी पुढे जातोय. आता टाईपमध्ये काय ऑप्शन आहे ना ते सांगतो. टाईपमध्ये तुम्हाला इथं पॅनल दिसतोय का, पॅनल, ते कॅरेक्टर पॅनल, पॅराग्राफ पॅनल आहे. आता पॅराग्राफ पॅनलमध्ये आले ना तुम्ही, कधी कधी बघा तुमचं टेक्स्ट उलटं पालटं होतं, ते सांगतो कसं होतं मी इथं. आता इथं परत एक न्यू सॉलिड कलर घेतो, व्हाईट. आता इथं मी टायपिंग करतोय. आता ही टायपिंग बघा बरोबर होती ना, पण कधी कधी तुमचं काय होतं इथं, हे असं होतं का इकडून, जेव्हा तुम्ही टाईप करता ना, समजा तुम्ही परत टाईप करतो, हे बघा उलटं टाईप होते, हे तुमचं नाही का ह्या साईडला जाते. त्यामुळं कधी पण काय करायचं, टाईपमध्ये यायचं पॅनलमध्ये, इथं पॅराग्राफ पॅनलमध्ये जायचं, परत दाखवतो मी पॅनल, पॅराग्राफ पॅनल, आणि इथं येऊन हे मिडल इन्स्टंट फ्युचरमध्ये जाऊन इथं स्टार्टिंगवाल्याला क्लिक करायचं असं. मग जेव्हा तुम्ही टाईप करशाल ना, पुढून टाईप होईल, तर तुम्हाला इथं सर्व टाईपचे ऑप्शन बघायला भेटतात. अँटी ॲलीज, अगं हे तुम्हाला बोललं ना मी, टेक्स्ट, तुमचं जे टेक्स्ट आहे ना हे वालं, हे तुमचं कधी पण नॉन नको आहे, कारण पूर्ण असे काटे काटे दिसतात, म्हणजे तुमचं टेक्स्ट फाटलं आणि नीट दिसत नाही. त्याचं जेवढं काही ब्लर एज आहेत ना, अँटी ॲलीज करतो ना, ते सगळं जातं. ते तुम्हाला कधी पण इथं येऊन शार्प ठेवायचं. बघा स्मूथ होईन, आता स्मूथ, हे बघा स्मूथ झालेले.
टाईपमध्ये सर्व तुम्हाला टाईपचे ऑप्शन बघायला भेटतात. बघा इथं ओपन टाईप्स वगैरे, परत ते 3Dचं आहे. इथं वर्क पाथ आहे. तुम्ही म्हणजे असं जे आपण बोललं ना मी तुम्हाला, हे काही 5 सिलेक्शन आहे ना, ते तुम्ही असं उचलून इकडं आणू शकता असं. आणि ह्याच्यामध्ये मी चेंजेस पण करू शकतो असे. हे बघा असं चेंजेस करू शकतो. आता समजा मी ह्याला समजा इथं पेन टूल घेतला, इथं मी समजा काय केलं, समजा मी एक सिलेक्शन केलं इथून असं, आणि इथून जर सॉलिड कलर घेतला ना, का आलं का, म्हणजे ते काय करतं, जे तुम्ही घेतले ना टेक्स्ट त्याला पाथमध्ये हे करून ठेवतं, म्हणजे असं पाथ क्रिएट करतो. आता आपण टाईपमध्ये आहे ना, तर आणि इथं रास्टराईज आहे, म्हणजे काय करणार तो टेक्स्टला ना रास्टराईज करून टाकणार. जसं इथं मी रास्टराईज करतो ना, ह्या रास्टराईज केलं. आता मी ह्याला चेंजेस नाही करू शकत, जे टाईप आहे ना तेवढंच टाईप राहील, ह्याच्यामध्ये मी चेंजेस नाही करू शकतो किंवा नाव बी चेंज काहीच करू नाही शकत मी त्याला, ते पूर्ण रास्टराईज करून ठेवलेलं आहे. तर टाईपमध्ये तुम्हाला हेच सर्व बघायला भेटते. तर मॅच फॉन्ट पण आहे. तुम्ही जर समजा हे केलं ना, तुम्हाला कोणता फॉन्ट आहे ना ते नाव वगैरे दिसतं नाही का, मॅच करतो फॉन्ट. आता समजा आता मॅच फॉन्टमध्ये गेलो, आता एवढं मी सिलेक्ट करतोय. इथं आपण नाही का नाव टाकू, म्हणजे आपल्याला लगेच समजेल. मॅच फॉन्टमध्ये जातोय मी. हे बघा इथं फॉन्ट आलेले ते सर्व, म्हणजे त्यासारखे फॉन्ट तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे सर्व. पण हा फॉन्ट खंड आहे, पण त्यासारखे त्यांनी म्हणजे थोडंसं हे दिलेलं आहे, ते फॉन्ट कसे आहेत काय आहे. हे बघा इथं आलेलं आहे ना खंड वगैरे नाही का आलेलं आहे. तर असे तुम्ही मॅच फॉन्ट करू शकता, म्हणजे फॉन्ट शोधू शकता. परत अजून आता फॉन्ट प्रिव्ह्यू साईज पण आहे, तुम्हाला किती पाहिजे, स्मॉल पाहिजे, मीडियम पाहिजे काय, ते सर्व तुम्ही इथं बघायला भेटतं. इथं मीडियमच ठेवतोय मी. बाय द लँग्वेज वगैरे, तर ह्याच्यामध्ये काय करत नाही मी, खाली पण नाही करत आहे काय. आता आपण सिलेक्टमध्ये जाऊ. आता सिलेक्टमध्ये बघूया आपण काय आहे. तर सिलेक्टमध्ये आपण तुम्हाला मी सिलेक्शनच्या वेळेस सांगितलं ना सगळं, इथून तुम्ही ऑल सिलेक्शन करू शकता. आता बघा हे ऑल सिलेक्शन आहे. आता हे टेक्स्टला मी मिडलला बी आणू शकतो असं ऑप्शन बारमधून. मोर टूल क्लिक आहे ना त्यामुळं होते इथे. तर ह्यामध्ये तुम्हाला नाही का सर्व सिलेक्ट अँड सब्जेक्टचेच ऑप्शन भेटतील. परत नाही का डिसिलेक्ट, रिसिलेक्ट. आता बघा परत रिसिलेक्ट झालं, जे तुम्हाला रिसिलेक्ट वगैरे इनवर्स वगैरे ऑप्शन बघायला भेटतं सर्व काय. परत इथं ऑल लेअरचं ऑप्शन बघायला भेटतं. तुम्ही ऑल्ट कंट्रोल ए शॉर्टकट की. परत डिसिलेक्ट लेअर आहे. समजा इथं डिसिलेक्ट केलं ना, तुमची लेअर क्लिक आहे ना इथं, ती डिसिलेक्ट होऊन जाईल. समजा इथं क्लिक केलं मी, आता सिलेक्टमध्ये इथं डिसिलेक्ट करतोय, बघा लेअर डिसिलेक्ट झालेली आहे. तर असं तुम्हाला सर्व इथं ऑप्शन आहेत. आता ह्याच्यामध्ये कलर रेंज आणि फोकस एरिया सब्जेक्ट काय नाही ते सांगतो. त्याच्यासाठी मला परत एक फोटो घ्यावा लागेल. तर मी आता नाही का परत तोच फोटो घेतो, कारण आपण तोच फोटो घेतलेला आहे डिझाईनमध्ये आपल्या. किंवा मी हा एक फोटो घेतो, जाऊ दे हा एक फोटो घेतलेला आहे मी इथं. आता समजा मी सिलेक्टमध्ये आलो, इथं कलर रेंजचं ऑप्शन दिसतं नाही, कलर रेंज ह्याच्यावर समजा मी क्लिक केलं. आता इथं बघा तुम्ही, इथं सिलेक्टमध्ये नाही का काय ऑप्शन बघायला भेटतं ते मला इथं. मध्ये स्किन टोन आहे, परत रेड, येल्लो, ग्रीन, म्हणजे ब्ल्यू, लय कलर दिसतं तिथं तुम्हाला. तर हे कसं आहे, तुम्ही समजा इथं क्लिक केलं, ह्याच्यामधला समजा एक कलर असा सिलेक्ट केला, हा वाला. आता हाच कलर फेसवर पण आलेला आहे थोडा, आणि नॉर्मल शर्टवर आला, म्हणजे पूर्ण फोटो हायलाईट झालेला आहे. आता काय करणार होतं, ह्याच्यावर क्लिक केलं, जिथं जिथं हा कलर आहे ना तिथं तिथं जो सिलेक्शन करा, म्हणजे सिलेक्टमध्ये ना सर्व सिलेक्शनचेच ऑप्शन आहे. आता समजा इथं प्लसवर गेलो आणि जर समजा हा कलर घेतला मी ब्ल्यू, तर हा काय करणार, जिथं जिथं ब्ल्यू कलर आहे ना तो सिलेक्शन करणार आहे. आता बघा मी ओके करतो, बघा केलं सिलेक्शन. आता मी इथं मास्क केलं ना, बघा कसं झालेलं आहे पूर्ण ते. आता हे नाही थोडं उलटं झालेलं आहे. आता आपण काय करूया, सिलेक्टमध्ये इथं ना का पहिलं आपल्याला हे करावं लागेल. हे बघा आता इथं मास्क केलं, मास्क केल्यानंतर कंट्रोल आय करूया आपण, इन्वर्ट करूया. हे बघा त्याने फेस ठेवलेले, बाकी सगळे रिमूव्ह केलेले. म्हणजे तुम्हाला समजलं असतं, त्यासाठी मला एक क्लिअर फोटो घ्यावा लागेल, मग तुम्हाला मला सांगता येईल नीट नाही का. तो टूल्स म्हणजे मेनू बारमध्ये ते कसं काम करते आता बरोबर समजेल. आता हा फोटो आहे आपल्याकडं, आपण सिलेक्टमध्ये कलर रेंजमध्ये जाऊ.
आता ह्याच्यामध्ये काय करायचं, ब्ल्यू कलर सिलेक्ट करायचा. आता बघा त्याने पूर्ण जिथं जिथं ब्ल्यू कलर आहे ना तो सिलेक्शन करून देईन आपला. आता मी ओके करतो. बघा केलं. आता फक्त इथं मास्क केलं ना मी. आता बघा ह्याने काय केलं आपलं, म्हणजे बाहेरचं एरिया त्यांनी सिलेक्शन केलं. आता आपण जेव्हा मास्क करण ना तो काय करणार, आपला जो फोटो आहे ना तो उडून फक्त हे ठेवणार आहे. हे बघा असं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथं सिलेक्टमध्ये येऊन इथं इनवर्स करावं लागेल आधी. आणि याचं शॉर्टकट की काय आहे, Ctrl+Shift+I. बघितलं तुम्ही, हे बाहेरून होतं. आता Ctrl+Shift+I केलं मी, बरोबर फोटो सिलेक्शन झालं आहे. आता आपण मास्क करू. झालं बॅकग्राऊंड रिमूव्ह. आता ह्याच्या मागं आपण कोणतं पण एक बॅकग्राऊंड घेऊया. असं बघा किती भारी फोटो हे झालेलं आहे. आणि एक कशाने केलं आपण, कलर रेंजनी. आता कलर रेंजचं काम तेवढंच नाही, तुम्हाला मी सांगतो ते कधी कधी कामाला येतं. आता समजा कलर रेंजमध्ये आलो मी, इथून हे फेसचा हे घेऊ आपण नाही का, सगळा फेस क्रिएट झालं. परत इथं ॲडमध्ये जाऊन इथे असं ॲड केला, ओके केलं मी. आता बघा फेस क्रिएट झालेलं आहे. आता मी Ctrl+L करतो, थोडंसं फेस थोडा गोरा करतो नाही का असा, आणि Ctrl+D डिसिलेक्ट किंवा मग सिलेक्टमध्ये येऊन डिसिलेक्ट केलं. आता बघा फेस आपण थोडा हे केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. किंवा मी Ctrl+J करतो कॉपी, आणि त्यानंतर Ctrl+L करून हे बघा. आता बरेच जण फोटोग्राफर यूज करतात ते, मी फक्त तुम्हाला सांगतोय. आता आपण मेनू बार शिकतो ना त्यामुळं. आता परत फोकस एरिया काय, आता कलर रेंजमध्ये काय काय ऑप्शन बघा, इथं इन्व्हर्ट वगैरे करू शकता. अगं सिलेक्शन एवढं झालं, ही आपली इमेज आहे. तर त्यामध्ये पण तुम्ही थोडंसं हे करू शकता. असं आहे बघा, म्हणजे तुम्हाला किती पाहिजे काय ते इथं तुम्हाला दिसतं सर्व. आणि इथून तुम्ही ॲड लेस करू शकता. समजा लेस करायचं, इथं क्लिक केलं लेस होते. असं बघा लेस झालं. परत वाढवायचे, तुम्ही परत प्लसनी ॲड करू शकता बाहेरचं एरिया सर्व, म्हणजे ॲड होत जातं आणि ह्याने मायनस होत जातं. समजा तुम्ही चुकीने ते ॲड केलं तर हे परत तुम्ही असं मायनस करू शकता. असं आता कट करते. आता त्या पुढं फोकस एरिया आहे, तर हा काय करतो, आता परत फोटोला क्लिक करतोय आणि इथं सिलेक्टमध्ये इथं मी फोकस एरियामध्ये जातोय. आता काय करतो, हा फोकस एरिया म्हणजे पूर्ण फोकस करतो. आलं का. त्यानंतर मला पाहिजे तसं मी इथं रिमूव्ह करू शकतो. इथनं तर झूम करू शकतो आपण असं. परत इथून इकडं तिकडं घेऊन जाऊ शकतो नाही का. आणि हे कधी कामाला येतं ना ते सांगतो. समजा आता मी इथं सिलेक्ट अँड मास्क केलेलं आहे. कशात आलो आहे, सिलेक्ट अँड मास्कमध्ये आलेलो आहे. आता इथं मी परत सिलेक्ट सब्जेक्ट करतोय आणि ओके करतो. आता बघा एवढा फोटो माझा कट झालेला आहे. आता हे कसा दिसतं, इथं मी ब्लॅकमध्ये आलो किंवा मग इथं रेडमध्ये येतो नाही का, आणि ऑपिसिटी वाढवते अशी. आता झूम करून बघू आपण. इथं झूम करतोय मी, हे बघा झूम केलेले. समजा मला इकडचा काय भाग पाहिजे ना, तर इथं काय करणार आहे मी, रिफाईन एज ब्रश आहे ना, हे नेहमी काय करणार आहे, हा त्याची साईज कॅप्स लॉक ऑन होतं त्यामुळं ब्रश दिसत नव्हता, मी ऑफ केलेलं आहे. आता घेतं प्लस आहे. समजा मी इथून असा ब्रश मारला ना, तर हा काय करणार आहे, माझे जेवढे काय हेअर वगैरे असेल ना ते रिकवर करणार, म्हणजे रिफाईन करणार आहे, म्हणजे परत आणून देणार आहे नाही का. आता समजा इथं बियर्ड पाशी नाही का, समजा तुम्ही असा ब्रश मारला ना, तो काय करणार आहे, पूर्ण तुमचे काही बियर्ड वगैरे असेल ना ते रिकवर करणार आहे. किंवा तुम्हाला परत त्याला मायनस करायचे, म्हणजे परत घालवायचे, तर तुम्ही आल्ट दाबून हे करू शकता किंवा असा ब्रश मारू शकता. आता बघा कसं पूर्ण गेलेलं आहे. परत Ctrl+Z करतो मी आणि इथला मिडलवाला रिफाईनवाला ब्रश घेऊन असं आल्ट दाबून मारतोय. तर आल्टने मी पहिलं जसं होतं तसं करू शकतो किंवा परत प्लस करून रिफाईन करू शकतो हेअर वगैरे. परत ह्याच्यामध्ये खाली तुम्हाला अजून ऑप्शन पण बघायला भेटतं, असं सिलेक्शन करून बी तुम्ही करू शकता नाही का पूर्ण. आणि हे पण थोडं ॲडव्हान्स आहे. जेव्हा तुम्ही एखादा फोटो कट वगैरे करताना ह्याचा जास्त वापर ना कधी होतो, जेव्हा तुम्हाला हेअर वगैरे हे करायचे रिफाईन करायचे, म्हणजे नाही का, म्हणजे प्रॉपरमध्ये तुम्हाला हेअर नीट सिलेक्शन पाहिजे, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला नीट रिमूव्ह करायचं आहे ना, त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकता. लासो टूल पण वापरू शकता तुम्ही तिथं. बघितलं तुम्ही, अगं इथं हे झालेलं आहे. आल्ट दाबून पण असं केलं ना मी, तेवढं कट होईल बघा. तर असं तुम्ही करू शकता.
आता मी ओके करतोय. आता बघा एवढं सिलेक्शन झालं. आता फक्त मास्क केलं, बॅकग्राऊंड रिमूव्ह, प्रॉपर बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं. बघा हेअर वगैरे बघा कसे आले तिथून. हे बघा इथं थोडं थोडं राहिलंय. आणि हे पण तुम्ही घालू शकता. तर हे कसं घालवायचं मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला ना का मागं बोलले, इथून तुम्ही बॅकग्राऊंड इरेजर टूल घ्यायचा, खाली ब्ल्यू कलर घेतला, इथून मारतोय असं. बघितलं तुम्ही कसं रिमूव्ह होते ते. आणि तो काय करणार आहे, जिथं जिथं ब्ल्यू आहे ना, म्हणजे इथं खाली आपण घेतलेलं आहे आणि इथं वर आहे. आता इथं बघा, इथं मी मारतो, गेलं. म्हणजे तुम्हाला आधी सिलेक्ट करायला. आता बघा हा कलर इथं दिसतोय ना, हाच कलर घेतला मी, खाली घेतला तो, आणि वरचा जो कलर आहे तो येल्लो घेतलेला आहे असा. हे बघा आता मी मारतोय. तर असं तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही प्रॉपर हेअर वगैरे आणू शकता, म्हणजे रिकवर करू शकता, रिफाईन करू शकता. तर आपण आता सिलेक्टमध्ये नाही का, सिलेक्ट अँड मास्क आता मी जे तुम्हाला सांगितलं ना तेच आहे ते. आणि फोकस एरियाचं बी काम तेच आहे. तुम्ही एरिया फोकस करू शकता आणि इथून रेंज वगैरे वाढू शकता. अशी बघा, अशी रेंज वगैरे वाढू शकता. नॉईस लेवल पण ॲड करू शकता. आणि इथं तुम्हाला सर्व मोड बघायला भेटतो. जो आपण आता सिलेक्ट अँड मास्कमध्ये जो मोड पाहिला ना तोच इथं तुम्हाला बघायला भेटतो. जास्त करून आपण म्हणजे मी जास्त कलर रेंज आणि सब्जेक्ट आणि सिलेक्ट अँड सब्जेक्ट यूज करतो. आणि फोकस एरिया बी कधीतरी यूज करतो ना का, मला काय एक्स्ट्रा कुठला फोकस एरिया करायचा असेल ना, सिलेक्शनचंच काम करते सगळं. सिलेक्ट अँड मास्क पण मी तुम्हाला आता सांगितलेले. आणि तुम्ही क्विक सिलेक्शनमध्ये पण इथं ऑप्शन भेटतं बघा तुम्हाला, सिलेक्ट सब्जेक्ट आणि सिलेक्ट अँड मास्क. हे पण मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला मी आधी बोललो होते, मी सांगन तुम्हाला नंतर. ते मी तुम्हाला आता सांगितलं. न काय करता तुम्हाला फोटो रिमूव्ह करून दाखवले आहे. पण कधी पण थोडं थोडं राहते, पण एवढं काय नाही. तुम्ही पेन टूलने केलं तरी काही प्रॉब्लेम. आता बॅकग्राऊंडचा कलर प्लेन होता ना, त्यामुळे ते चांगलं सिलेक्शन झालेलं आहे. सिलेक्टमध्ये जो एडिट क्विक अँड मास्क मोड आहे ना, तो खावाला आहे. मी जो तुम्हाला सांगितलं होता ना क्यू शॉर्टकट की याचा, तर हा जेव्हा तुम्ही क्लिक करता इथं रेड होऊन जातं, म्हणजे क्विक मोड ऑन होतो. तुम्हाला फक्त नॉर्मल बरंच घ्यायचं आहे. तुम्हाला जिथं सिलेक्शन करायचं ना तिथं असं मारायचा आणि परत तिथे क्लिक करशाल ना तेव्हा ते सिलेक्शन होईल पूर्ण. आता इनवर्स झालेले, त्यासाठी तुम्हाला इथं सिलेक्टमध्ये येऊन इथं इनवर्स करावं लागेल. आता बघा पूर्ण फेस सिलेक्ट झालं, म्हणजे सिलेक्शनचंच काम आहे. एवढं डोक्यात ठेवा, सिलेक्टमध्ये ना सर्व सिलेक्शनचंच कामाचं आहे. सर्व जेवढं काही तुम्हाला दिसतंय ना ते सर्व सिलेक्ट करायचं काम करतं. कलर रेंज पण सिलेक्शनचं काम करतो, फोकस एरिया बी सिलेक्शनचं काम करतो, सब्जेक्ट पण ते, आणि एडिट क्विक मास्क हे मोड हे पण त्याचंच काम करतो. तर तुम्ही बघितलं असेल एडिट क्विक मास्क मोड काय ते पण मी तुम्हाला सांगितले. आता फिल्टरमध्ये येऊया आपण. आता शेवटचे आता आपलं हे. आता फिल्टरमध्ये आपण बघूया कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे, म्हणजे स्मार्ट फिल्टर जे तुम्हाला बोलले ना मी. ह्या काही तर ओके केलं ना, बघा कन्वर्ट टू स्मार्ट फिल्टर झालेलं आहे. म्हणजे समजायला तुम्ही रास्टराईज केला, इथून पण तुम्ही कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू शकता. तर तसंच काम करतं ते. त्याच्या खाली फिल्टर गॅलरी. तर फिल्टर गॅलरीमध्ये ना तुम्हाला असे वेगवेगळे ब्रश वगैरे नाही का इफेक्ट पडलेला दिसतो. आता बघा ह्याला कसा इफेक्ट पडलेला आहे इथं. हे बघा इथं स्केचचा पण इफेक्ट आहे असा वेगवेगळा. बघितलं तुम्ही कसा इफेक्ट आहे इथं. हे बघा परत टेक्चर पण इथं वेगवेगळे नॉईसवाले आहेत. म्हणजे जे काही तुम्ही बॅकग्राऊंडला बघतात ना असे इफेक्ट वगैरे असतात ते इथं तुम्हाला बघायला भेटते. इथं फक्त सेटिंग आहे, तुम्हाला सेटिंग हे करावं लागेल. नॉईस इफेक्ट झालं किंवा असं बघा हे वाले बॅकग्राऊंड पण तुम्ही बघत असाल, खूप जण यूज करतात डिझाईनमध्ये. बघा हे वाले ते सर्व तुम्हाला इथंच फिल्टर गॅलरीमध्ये बघायला भेटते. खूप आहे तिथं, ते तुम्ही बघू शकता. परत तिथं खाली कॅमेरा रॉ फिल्टर आहे. आता हा मेन विषय आहे कॅमेरा रॉ फिल्टर. आता जास्त हा फोटोला इफेक्ट द्यायलाच होतं, म्हणजे ह्यामध्ये कॉन्ट्रास्ट वगैरे हायलाईट वगैरे. परत फोटोग्राफीमध्ये बी जास्त यूज होतो कॅमेरा रॉ. त्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या फोटोमध्ये कॉन्ट्रास्ट किती आहे, तुम्हाला किती लाईट पाहिजे फोटोमध्ये, हायलाईट किती जास्त आहे का कमी करायची वाढवायची ते बघायला भेटतं. परत तिथं शॅडो वगैरे वाढू शकता, व्हाईट ब्लॅक, म्हणजे पाहिजे तसं तुम्ही हे करू शकता. आता इथं बघा क्लिअरिटी पण वाढवू शकता मी इथून. आता बघा फोटो कसा होता कसा झाला. तर ह्यामध्ये तुम्ही सर्व तुमच्या फोटोच्या
अकॉर्डिंग हे करू शकता, म्हणजे तुम्हाला लाईट पाहिजे लाईट ॲड करू शकता. परत फेस, समजा तुमचा फेस खूप काळा आहे त्याला तुम्ही गोरं करू शकता ह्याच्यामध्ये. सर्व तुम्ही फोटो एडिटिंग जे बी कलर ग्रेड वगैरे करू शकता तुम्ही इथून. परत इथं लिक्विफाय पण आहे. आता लिक्विफायचा काय विषय आहे तो सांगतो तुम्हाला. ह्यामध्ये आले ना तुम्ही, आता बघा मी फोटो झूम केलेला आहे. तिथं समजा इथं ह्याला मी क्लिक केलं असं, किंवा मी पूर्ण बॉडीला सिलेक्ट करतोय. आता मी डोळ्याची इथं आलो ना, बघायचे डोळे, समजा माझा एक डोळा समजा छोटा झाला असेल फोटो काढताना, तेव्हा मी त्याला साईज मोठी जास्त करू शकतो. परत नाकाला पण थोडं वर खाली करू शकतो. परत अजून इथं नाही का स्माईलचे इथं बी करू शकतो. आता फेस टूलमध्ये आलो आहे मी, हे बघा इथं थोडी स्माईल वगैरे देऊ शकतो, म्हणजे पाहिजे तसं करू शकतो मी नाही का. हे बघा इथं पण तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतील सर्व. ते सर्व तेच आहे, तुम्ही हाताने बी हे करू शकता. हे बघा असं, सगळं तुम्ही लिक्विफाय करू शकता फोटोला. हे बघा कसा होता फोटो, कसा केलेला आहे, मी फक्त सांगतोय तुम्हाला. बाकी अजून फाईन लेअर आहे, सॉरी आपण फिल्टरमध्ये आहे ना, फिल्टरमध्ये कॅमेरा फिल्टर गॅलरीमध्ये आपण लिक्विफाय पाहिला. बाकी लेन्स करेक्शन नाही बघणार आहे, कॅमेरा सांगितला, फिल्टर गॅलरी सांगितली. आता त्याच्या खाली बघा 3D स्किप करतोय. आता ब्लरमध्ये ना सर्व तुम्हाला ब्लरचेच ऑप्शन बघायला भेटतात का. इथं जास्त आपण गॉसियन ब्लर यूज करतो, गॉसियन ब्लर दिलेलं आहे. परत अजून मोशन ब्लर आहे, हे बघा मोशन ब्लरचं दिलेलं आहे. म्हणजे सर्व इथं तुम्हाला ब्लरचेच ऑप्शन बघायला भेटतील. रेडियल म्हणजे सर्कल टाईप जे ब्लर होतं ना ते इथं बघायला भेटेल तुम्हाला. पूर्ण सर्कल टाईप गोल गोल असं, हा का इथं दिसतंय का तुम्हाला असं. सर्व ब्लरचे ऑप्शन आहे. ब्लर गॅलरी इथं बी तुम्ही पाथ ब्लर करू शकता, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ब्लर करू शकता. हे बघा असं, किंवा मग तुम्हाला असं ऑप्शन बघायला भेटते. इथं तुम्हाला समजा इथून एवढं ब्लर पाहिजे तेवढं तुम्ही ब्लर करू शकता. इथं सेटिंग पण आहे, स्पीड वगैरे काय किती पाहिजे सर्व तुम्ही पाथच्या ह्याने करू शकता, म्हणजे पाथ ब्लर करू शकता. परत इथं डिस्टॉर्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये पण झिग जॅगचा जो इफेक्ट आहे ना, हे बघा असं मी तुम्हाला मारून दाखवतो, एक ओके करतो. हे बघा पुन्हा झिग जॅगचा इफेक्ट वगैरे, ह्याच्यामध्ये सर्व तुम्हाला इफेक्ट बघायला भेटते. आणि ह्याच्यामध्ये पण यूज होणार सारखे लई आहेत. ब्लर झालं, परत ब्लर गॅलरी झालं, परत नॉईस आहे, तुम्ही ॲड नॉईस करू शकता. हे बघा अशी ॲड नॉईस करू शकता. परत तिथं रेंडर आहे, रेंडरमध्ये सर्व ते ह्याचंच आहे. बघू तरी आपण लाईटिंग इफेक्ट वगैरे आहे ना ते. हे बघा कसं इथं क्रिएट झालेलं आहे. इथून बी तुम्ही साईज कमी जास्त म्हणजे लाईट इफेक्ट क्रिएट करू शकता. हे बघा असं, बघा पाहिलं का कसं दिसतंय. हे बघा कसं दिसतंय, पूर्ण डार्क आणि इथं अशी लाईट पडल्यागत नाही का. आपण अजून ह्याच्यामध्ये काय करता येते का बघू. स्क्रीनमधून इथून एक लाईट मारू अशी व्हाईट कलरची. हे बघा, म्हणजे फक्त मी तुम्हाला सांगितलं असं असं करू शकता तुम्ही. पण त्याचं शार्प, आता शार्प पण लय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये बघा इथून तुम्ही वेगवेगळ्या शार्प फोटोला शार्प देऊ शकता. म्हणजे फोटो तुमचा शार्प नसेल ना तर तो फोटो तुम्ही शार्प करू शकता शार्पमध्ये जाऊन. हे बघा बघा थोडंसं वाढले दिसते का तुम्हाला. तुम्हाला अजून पाहिजे तर इथं लास्टवाला आहे ना, इथं जाऊन तुम्ही पाहिजे तेवढं वाढू शकता. हे बघा किती फोटो शार्प झालेला आहे. आता समजा इथून मी ब्रश घेतला, ऑइल पेंटिंगला पण भारी आहे नाही का असं हे करायला.
आणि तुम्हाला मागं नाही का बोललो, आता समजा एक फोटो केला आपण, तिथं तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतं रिवॉर्डचं. हे केलं ना तुम्ही, जेवढं काही फोटोवर अप्लाय केलं ना ते सर्व डिलीट होऊन जाणार. बघा कसं होतं, परत आपला आधीसारखा फोटो झालेला आहे. आपला सगळ्यात आधी जसा फोटो होता ना आपला तसं झालेलं आहे. तर तेच काम आहे ते इथं रिवॉर्डचं. आता मी परत पुढं जातो. इथं शार्पनेस पाहिलं, परत इथं ऑदरमध्ये तुम्हाला हायपास पण आहे. हायपासमध्ये बघा फोटोला तुम्ही हायपास लावून इथून पण हे करू, म्हणजे हायपास लागतो ना का एक. हायपासचं काम काय म्हणजे समजा आता इथं फोटोला मी असा हायपास लावला इथं, त्यांना तिथून समजा ब्लेंड चेंज करते थोडा. तर बघा जसं शार्पनिंग दिले ना आपण फोटोला, बघा शार्प झालेला आहे फोटो आपला. आणि ह्यानी तुम्ही फोटो स्मूथ पण करू शकता, ब्लर वगैरे करून, तसं बी चालतंय. आता बघितलं तुम्ही ह्याच्यामधले जे मेन आहे ना तेच सांगितले मी. जास्त काय सांगितलं, तिथं ऑइल पेंटिंगचा बी इफेक्ट आहे, पण ती मला नाही वाटत वर्क होईल का नाही. बघू तरी पण आपण लावून. मी वापरला नाही तो, जास्त ऑइल पेंट होतं नाही. ऑइल पेंटमध्ये आलो बघा, इथे दिसतोय तरी तो ऑइल पेंटिंगचा इफेक्ट आहे. ओके करतो मी. हे बघा असं ऑइल पेंट वगैरे तुम्ही हे करू शकता. त्याच्यामध्ये ऑदरमध्ये काय हायपास सांगितलंय मी. परत हे बाकी प्लगइन आहे वेगळे. प्लगइन तुम्ही काय ॲड केले नाही याच्यात ते इथं दिसतं तुम्हाला. आता हे पोर्ट्रेचरचं प्लगइन आहे, ते मी ॲड केलं आहे तिथं. ते पण तुम्हाला दाखवतो यूज करून. तुम्ही पण स्किन फाइंडर वगैरे असतं ना ते यूज करू शकता. आता बघा इथं ओके केलं. ह्याच्यामध्ये जाऊन इथं हाय स्मूथिंग टाकतो आणि ओके करतो. आता माझा फोटो पूर्ण असं क्लीन वगैरे होईल नाही का, पूर्ण थोडं लाईट वगैरे पण ॲड होऊ शकते, हायलाईट होऊ शकतो फोटो. कारण सेटिंग नाही केली मी, ती खूप दिवस झाले यूजच नाही केलं. हे बघा आपला फोटो कसा झालेला आहे. कसा होता आपला फोटो आधी, असा होता. त्यानंतर आपण असा केला आहे त्याला, म्हणजे फोटो फुल हे झालेलं आहे, ब्राईट झालेलं आहे. तर ह्यामध्ये आपण एवढं जे पाहिले मेन सर्व. आता शार्पमध्ये पूर्ण शार्पचं आहे, ब्लरमध्ये ब्लरचं आहे, नॉईसमध्ये जे ॲड नॉईस करतो ना आपण ते. बाकी व्हिडिओमध्ये व्हिडिओचेच आहे सर्व. बाकी फिल्टरमध्ये फक्त महत्त्वाचं काय माहिती का, जे काय आपण बॅकला जे वर्क केले ना, कॅमेरा वगैरे असो काय असो, तिथं वर दिसतं तुम्हाला. म्हणजे आता आपण काय केलं, पोर्ट्रेट केलं ना. समजा आता ह्या फोटोला ना मी समजा हे फोटोला मी समजा कंट्रोल ईने मर्ज करतो. आणि आता इथं बघा पोर्ट्रेट आहे बरोबर. समजा कॅमेरा रॉमध्ये आलो, इथं काय वर्क केला असा, तर वर्क केला मी असा कंट्रोल झेड करतो. आता जसं मी इथं क्लिक करेन ना, तो परत फोटो आपला हे होईल. म्हणजे आपण जर कॅमेरा फिल्टर मारला किंवा काय पण इफेक्ट मारला तो इथं वर शो होतं. फक्त एकदा क्लिक केलं ना लगेच तोच इफेक्ट त्याच्यावर अप्लाय होतो. मग तुम्ही कुठं बी मारा, मग इकडं जरी मारला ना, इकडे येऊन ह्या साईडला. आता बघा मी काय करतो, इकडच्या फोटोला येऊन हे करतो, इकडं बी तोच इफेक्ट लागणार आहे. म्हणजे फोटो एडिटिंग करताना तुम्ही कलर ग्रेडिंग केली, तीच कलर ग्रेडिंग तुम्हाला दुसरीकडे मारायची आहे ना, तर तुम्ही किती पण फोटो टॅबमध्ये ओपन करा, ओपनमध्ये, आणि फक्त इथं वर एकदाच क्लिक करायचं, तोच इफेक्ट त्या फोटोला बसतो, तुम्ही जर फोटोग्राफी करत असाल तर. बाकी काय नाही, मेन कॅमेरा फिल्टर गेले, हे जे मेन होतं ते तुम्हाला मी सांगितलेले. 3D मध्ये स्किप केले आपण. व्ह्यूमध्ये बी तुम्हाला सांगितले मार्जिंग वगैरे, परत जे काय रुलर वगैरे आहे ना त्याचं शॉर्टकट की ॲक्च्युअल साईज वगैरे किती. आता इमेजमध्ये ना अजून एक इमेजचं मेन विषय काय माहिती का, इमेजमध्ये इमेज साईज आहे. आता इमेज साईजमध्ये ना आता मी परत मागं आलेलो आहे, कारण इमेजमध्ये आपण एक खालचं राहिलं, आपण डायरेक्ट पुढं गेलो. आता इमेज साईजमध्ये ना इथं ही तुम्हाला साईज बघायला भेटते, तुम्ही साईज किती घेतली आहे काय. हां आता समजा मी इथून एक साईज घेतली असेल,
10x10ची. आणि तीच इमेजमध्ये मला इथं बघायला भेटते साईज किती आहे काय आहे. आणि समजा ही CMYK घेतली, RGB घेतली, जर बघायचं असेल ना तुम्हाला इथं मोडमध्ये जाऊन बघावं लागतं काय घेतलं ते. परत इथं कॅनव्हा साईज. आता कॅनव्हा साईज काय आहे, आता इथं मिलीमीटर, समजा इथं मी इंचेस करतो. आता आपण 10x10 घेतले ना, इथं मी 12x12 टाकली ना समजा, किंवा 12x13 आणि ओके केलं ना, ते काय करणार बघा, ही साईज आहे आपली. ही साईज आहे मेन आपली. आणि हे वरचं एवढं वाढलेलं आहे. मग ह्याला मी सेट करू शकतो. मग तुम्ही आता समजा मी एक PhD ओपन करतो, मग तुम्हाला समजेल, म्हणजे तुम्हाला नीट समजेल नाही का मला काय बोलायचं आहे. तिथे एक PhD ओपन करून घेतो मी. आता समजा ही PhD मी ओपन केली. आता ह्याची साईज किती ते दाखवतो तुम्हाला. इमेज साईजमध्ये आलो 4x5ची साईज याची. आता मी काय करतोय, इथं येऊन मी कॅनव्हा साईजमध्ये जातोय. आता कॅनव्हा साईजमध्ये आलो, इथं मी इंचेस करून घेते दोघांना. तर 4x5 आहे ना, समजा इथं मी 10 टाकतो. नाही, मला आडवं 8 पाहिजे आणि हाईट 10 पाहिजे. बघा इथं हाईट 10 आणि विड्थ 8 आहे. आता ओके करतोय. आता बघितलं तुम्ही एवढी डिझाईन आणि हे बाहेर एवढं आले. पण आपला फोटो फाटलाय का, म्हणजे ताणला गेलाय का नाही गेलाय. तुम्ही जर इमेजमध्ये जाऊन जर वाढवली ना साईज अशी, तर तुमचा फोटो ताणणार आहे. आता मी काय करणार आहे, सगळ्यात खालचं जे बॅकग्राऊंड आहे ना आपलं, ते घेणार आहे, ह्याला ग्रुपमध्ये टाकणार आहे. आता ह्याला ग्रुपमध्ये टाकलं, Ctrl+T ने ह्याची साईज अशी वाढवून घेणार आहे. हे बघा अशी साईज वाढवून घेणार मी एवढी. वाढवली. आणि आता काय करणार आहे मी, हे ग्रुपमध्ये जाऊन ना खालचा जो आपला बॅकग्राऊंड आहे ना, बॅकग्राऊंड त्याच्यावर एक अजून एक बॅकग्राऊंड सॉलिड कलर टाकतो. बघा टाकला सॉलिड कलर. आता आपण काय करू, ग्रुपला परत थोडीशी साईज ॲडजस्ट करून घेऊ. आता बघितलं तुम्ही, मी साईज चेंज केली, कुठं ताणलं गेलं नाही, काय गेलं नाही. कॅनव्हामध्येच मी साईज हे करून 10x8 मध्ये दिली टाकून. आता बघा मी साईज दाखवतो मला किती. बघा 8x10. बघितलं काय झालं, कुठं काय नाही झालं, कारण मी काय केलं, कॅनव्हा साईजमध्ये जाऊन साईज चेंज केली आणि डायरेक्ट ग्रुप करून हे केलं. परत मी ट्रिमचं सांगितलं, रिव्हॉल्वचं बी सांगितलेलं आहे. बाकी बघितले 2 गोष्टी राहिल्या होत्या, ते मी आता क्लिअर केल्या. बाकी आपला फोटोशॉपचं पूर्ण जी काही सिरीज होती ना आपण जी केलेली, ह्याच्यामध्ये पण बरंच काही राहिलं असेल. आता सर्व तुमच्या हातामध्ये. आता ज्या पोरांना म्हणजे जमत नव्हतं ना फोटोशॉप, त्यांना मी शिकवलेलं आहे. आता ह्याच्या पुढचे जे आपले रेग्युलर व्हिडिओ येतात ना, ते पूर्ण बघा, कारण ते पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स असतात. किंवा खालचे व्हिडिओ कोणते पण असेल ते बघा, तुम्ही 100% डिझाईन शिकणार आहे. बस फक्त सपोर्ट राहू द्या असाच. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.